वरवट बाकल जलगांव जामोद मार्ग पर स्थित पांडव पुल की मरम्मत ना होने से नागरिकों में भारी आक्रोश फैल गया है। कई महीनों से ये पुल खतरनाक स्थिति में है, लेकिन संबंधित विभाग द्वारा कोई ठोस कदम नहीं उठाया गया। कुछ महीने पहले इस स्थान पर ट्रैक्टर, ट्रॉली और आयशर की टक्कर में एक व्यक्ति की मौत हो गई थी, जिसके बाद भी अधिकारियों ने निरीक्षण या मरम्मत की पहल नहीं की। इसी बीच 1 दिसंबर को भ्रष्टाचार उन्मूलन समिति के तालुका अध्यक्ष देवराव सोलंके के रिश्तेदारों का उसी टूटे हिस्से पर एक्सीडेंट हो गया। प्राथमिक उपचार के बाद उन्हें अकोला रेफर किया गया। बढ़ती दुर्घटनाओं से चिंतित होकर सोलंके ने आज प्रतीकात्मक विरोध के रूप में पुल के टूटे हिस्से पर बेशरम का पेड़ लगाकर प्रशासन को चेतावनी दी कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो समिति आंदोलन करेगी। इस मार्ग से रोजाना हजारों विद्यार्थी, अधिकारी और नागरिक आवागमन करते हैं, इसलिए लोग किसी भी बड़े हादसे की आशंका जता रहे हैं। नागरिकों और सामाजिक संगठनों ने पांडव पुल की तत्काल मरम्मत की मांग की है। संग्रामपुर से मनोज सनांसे की रिपोर्ट। समिती तालुका अध्यक्ष देवराव सोलंके। मी माझ्या घरी रात्री पाहुणे येत असताना त्यांचा इथं अपघात टळला। ते इतके जोरानं पडले की त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांना सुद्धा भयंकर मार लागलेला आहे। आता सध्या त्यांची तब्येत बरी आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी या अशा वस्तूवर लक्ष ठेवून काही ना काही करायला पाहिजे, कारण की आता संबंधित अधिकारी अशा वृत्तीचे झाले की त्यांना फक्त नोटाईच्या इकडे बघायचं आहे, कारण की कोणी इकडे लक्ष देत नाही। अति 2-3 ॲक्सिडेंट टळले आतापर्यंत। मी रोज येतो इथं, माझं शेत आहे इथं। माझ्या शेतात येताना मला इथं लय लोक पडलेले दिसले आणि रात्री असा अपघात टळला आहे की माझ्या घरचे सुद्धा पाहुणे होते, त्यांनी मला फोन केला, तेव्हाच मी इथं आलो। तर माझं म्हणणं हे आहे साहेब की मला कोणाच्या जीवाची कदर आहे, यासाठी मी स्वतः इथे येऊन या उन्हातानात हे दगड भरून आणि हे सर्व रोडचं हे वातावरण पाहून हे सर्व पुतळ्या लावून हे मी स्वतः मेहनत करून या ठिकाणी या सर्व अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने मी इथे एक बेसमचं झाड लावतो आणि हे बेसम धंदे सोडून द्या आणि तुम्ही चांगले कामं करा, कारण की तुम्हाला घरून काही ना काही तुम्ही हातपाय हलवले तर कोणाची जीव वाचतील, अशी माझी इच्छा आहे सर।